ट्रायल रन आपण या क्षणी पाहतोय। मी माझ्या करते की त्यांनी स्टेशन नेमके कसे असणार आहेत ते आपण एका कोपऱ्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर मोटरमन केबिन मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण या क्षणी पाहतोय। राज्याच्या विकासाचं इंजिन हे पुढच्या काळात भरधावच असेल असा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचीच द्योतक असणारी ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मेट्रोचं हे ट्रायल रन आणि या मेट्रो रनला आता ट्रायल रनला आता अर्थातच हिरवा झेंडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवल्याची ही दृश्य अगदी थोड्याच वेळात काही क्षणात आपण म्हणूया सुरुवात होईल। आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन सुरू झालेली आहे। या मेट्रोचे 4 स्थानकांवरती ट्रायल करण्यात येणार आहे। गायमुख जंक्शन येथून ही ट्रायल सुरू झाली असून गायमुख गाव, गोडबंदर रोड, कासार वडवली आणि विजय गार्डन इथपर्यंत ही मेट्रो जी आहे ती 4 स्थानकांदरम्यान धावणार आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार भाजपचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे या ठिकाणी उपस्थित होते। एकूणच 4 स्थानकांदरम्यान ही मेट्रो ट्रायल सुरू असून या ठिकाणी अनेक कामांचा आढावा घेण्यात येणार आहे। यामध्ये काही ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम असतील, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा असतील, अग्निशमन शोध प्रणाली असेल, अडथळा शोध उपकरणं असतील, या सर्वाचा अभ्यास करण्यात येणार आहे। दरम्यान यामध्ये काही उड्डाणपूल असतील, मार्गिका असतील आणि ओव्हरहेड इक्विपमेंट ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत त्याची सुद्धा पडताळणी जी आहे या ट्रायल रन दरम्यान घेण्यात येते आणि काही विशिष्ट माहिती जी आहे ती सुद्धा गोळा जी विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येते। त्यामुळे या मेट्रोच्या ट्रायल रनला विशेष महत्त्व आहे ते मानलं जातं। पुढील 2 ते 3 महिने ही ट्रायल रन सुरू असते। अनेक सर्टिफिकेट्स हे मेट्रोला मिळाल्यानंतर खरं तर मेट्रो ही प्रवाशांसाठी खुली करण्यात येते। मात्र सध्या 4 स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावणार आहे। हे गायमुख जंक्शन आहे ज्या ठिकाणाहून मेट्रो सुटलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या दरम्यान 6 डब्यांची मेट्रो धावणार आहे। मात्र अनेक ठिकाणी काही इंटरचेंज सुद्धा असणार आहेत। मुंबईमध्ये जी मेट्रो धावतीये ती 8 डब्यांची आहे, मात्र आता मेट्रो 4 जी आहे ही 6 डब्यांची आहे। या मेट्रोने पहिला प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि ठाण्यातील विकासाला खरं तर चालना देणारा हा प्रकल्प आहे। यातील 4 जी तळ आहेत म्हणजे 4 जे स्टेशन्स आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत। आजपासून मेट्रोची ट्रायल सुरू झालेली आहे। त्यामुळे पुढील दिवसांमध्ये म्हणजे एकूण 2025च्या शेवटापर्यंत डिसेंबरपर्यंत मेट्रो जी आहे ती 10 स्थानकांदरम्यान ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा एक विश्वास जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। तसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा विश्वास व्यक्त केलेला आहे। त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आता TMT बस नंतर मेट्रोने शहरांतर्गत हा जो गारेगार असा होणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।